श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपला प्रत्येक सेवेकरी तर बजरंग बलीचं पाठ हे करतच असतो. म्हणजे आपण प्रत्येकजण रोज नाही म्हटलं तरी दर शनिवारी तरी हनुमान चालीसाचं तुम्ही वाचन हे करतच असतात. मग हनुमान चालीसा वाचताना तुम्ही कुठल्या चुका करतात किंवा तुमच्याकडून ते नकळत त्या चुका होत असतात, त्या चुका होऊ नये तर त्या कोणत्या चुका आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. जय हनुमान. भक्त बजरंग बलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालीसाचे पठण करतात. विशेषतः मंगळवारी हनुमान चालीसाचं पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते. हनुमान चालीसासाठी कोणत्याही खास नियमाची आवश्यकता नसली तरी काही लहान गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते असे सांगितले जाते. पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळत असते. म्हणूनच त्यांचे भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय हे करत असतात. जो कोणी भगवान हनुमानांची पूजा करतो तो समृद्धी, धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. हनुमान चालीसाचे नियमित पठणाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टापासून मुक्तता मिळते. हनुमान चालीसामध्ये सुमारे 40 चौपया आहेत अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालीसाचं पठण करताना सर्व नियमाचं पालन करत नाही तर त्याला त्या पूजेचं फळ मिळत नाही. तर चला आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हनुमान चालीसाचं पठण करताना कोणत्या चुका टाळाव्या. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. तर पहिली चूक म्हणजे कोणत्याही चौपयामधून पठण करू नका. ज्योतिष मान्यतेनुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालीसाचं पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो. मात्र तुम्ही कधीही चालीसाचं पठण कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका. जर तुम्ही हनुमान चालीसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीनं पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे. कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण सुरू करू नका. कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे, अन्यथा पाठ करण्यास काही अर्थ नाही आणि त्याचं फळ तुम्हालाही मिळत नाही. दुसरं म्हणजे काय, स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा. असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालीसाचं पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजीचे ध्यान करत पठण करा. तिसरी चूक, तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन. जर तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्याचे सेवन कधीही करू नका. असं केल्याने तुम्ही हनुमानजीच्या क्रोधाचे पात्र बनू शकतात. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावेत, तेव्हाच तुम्हाला त्या पूजेचे फळ मिळत असते. चौथं, कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका. जर तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका. तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका. गरिबांची मदत करा. 5, जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात तुम्ही जाऊ नका. तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचार तुम्ही करू नका. असं केल्याने हनुमान चालीसाचे शुभ फळ मिळत नाही. विवाहित पुरुषाने कोणत्याही परिस्थितीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंध ठेवू नये. जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परकी स्त्रीपासून दूर राहावे. 6, गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालीसाचं पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते. 7, कोणताही अपराध करू नका आणि खोटे कधीही बोलू नका. तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करत असाल तर कोणताही अपराध तुम्ही करू नका आणि कोणाचाही धोका तुम्ही कोणालाही देऊ नका. मनात कोणाविषयी द्वेष न ठेवता पूजेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. हनुमान चालीसा वाचताना घाई करू नका. हनुमान चालीसाचे पठण करताना कधीही घाई करू नका. कोणत्याही श्लोकाचं उच्चारण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही करू नका. ध्येयपूर्वक नेहमी तुम्ही पठण करा. 9, रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका. सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा. हनुमानांचे रामाचे परमभक्त आहेत म्हणून श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय तुम्ही हनुमान चालीसाची सुरुवात करू नका. 10, तन आणि मन स्वच्छ ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा. त्यांच्यासमोर जलाने भरलेलं पात्र ठेवा आणि कमीत कमी 3 वेळा ते 108 वेळा चालीसाचे पठण तुम्ही नक्कीच करा. अनुचित विचार आणू नका. तुमच्या मनात तुम्ही अनुचित विचार आणू नका. हनुमान चालीसाचं पठण करतात मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका. चालीसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. 12, मंगळवार आणि शनिवारी हनुमान दर्शन.
हनुमान चालिसाचं पठण करणाऱ्यांनी मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीचे दर्शन अवश्य करावे. हनुमान मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसाचं पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात. चुकीच्या संगतीत राहू नका. हनुमान चालिसाचं पठण करत असाल तर चुकीच्या संगतीत राहाल तर तुमचं पतन निश्चित आहे, म्हणून अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा. 14वा, ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी 3 वेळा तुम्ही पठण करा. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी 3 वेळा हनुमान चालिसाचं पठण करणं अत्यंत शुभ मानले जाते. एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर ते जल तुम्ही ग्रहण करा. 15व, परिवारातील कोणत्याही मृत्यूच्या नंतर सूतकाळ मान्य असतो. या काळात हनुमानसह कोणत्याही देवी देवतेची पूजा करू नये, मंदिरातही प्रवेश करू नये. तुमच्या घरात जर सूतक असेल, विटाळ असेल, काही मासिक धर्म असेल तर तुम्ही त्या दिवशी आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं नाही, हे लक्षात ठेवा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे हे 15 चुका तुम्ही करू नका. तुम्ही जर हनुमान चालिसाचं पठण करत असताल तर ह्या चुका तुम्ही अवश्य टाळा आणि तन मन धन म्हणजे तन मन आणि विश्वासाने तुम्ही हनुमान चालिसाचं पठण नक्कीच करा. तुम्हाला बजरंग बली नक्कीच तुमच्या इच्छा हे पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.